एक मिनिट, व्हिडिओ अजिबातच स्क्रोल करू नका. तुम्ही जर एका प्री प्रायमरी विद्यार्थ्याच्या मुलाचे पालक असाल आणि अंगणवाडी संदर्भात तुमचा जर रोल असेल, तुम्ही अंगणवाडी का सेविका असाल किंवा मदतनीस असाल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. थोडक्यात तुम्हाला विषय सांगतो की आता येणार आहे आधारशिला. आता हा आधारशिला हा काय प्रकार आहे, तर एक नवीन अभ्यासक्रम आता मुलांसाठी येत आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने. तर आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये इन डिटेल आपल्याला तो अभ्यासक्रम बघायचा आहे. तर सर्वांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे. ज्या अंगणवाडी सेविकांना, मदतनीस यांना किंवा प्री प्रायमरी टीचर्सना शिकवायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओसाठी तुम्हाला यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन शैक्षणिक सत्रापासून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तयार केलेली अभ्यासक्रमाची रचना जिल्ह्यातील अंगणवाड्यातील बालकांना शिकवली जाणार आहे. अंगणवाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आधारशिला या नावाने हा अभ्यासक्रम लागू केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम अंगणवाडीत शिकवला जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गात जाण्यासाठी बालकांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. बघा, पहिलीत जेव्हा मूल जातं तर त्यावेळी त्याचं जे बेसिक्स आहे किंवा एक मूलभूत ज्या संकल्पना आहे ते क्लिअर झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी एक ठराविक असा अभ्यासक्रम नव्हता. कोणत्या शाळेमध्ये काय शिकवलं जायचं तर कोणत्या शाळेत काय शिकवलं. तर ह्या सगळ्यांना आता एका प्लॅटफॉर्मवर आणलं गेलेलं आहे आणि त्याचं नाव आहे आधारशिला. अजून आपल्याला याच्यामध्ये खूप डिटेल्स बघायचे आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा, आता या संबंधीची एक महत्त्वाची याच्यामधली जी अपडेट आहे ती अंगणवाडी सेविकांना यामध्ये प्रशिक्षण भेटणार आहे. बघा, आता त्यांचा देखील रोल या ठिकाणी वाढलेला आहे. अंगणवाडी का सेविका आणि पर्यवेक्षकांना आधारशिला अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व इतर पूरक साहित्य प्रशिक्षणाच्या वेळी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी आपण बघायचो की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा रोल हा फक्त अंगणवाडीमध्ये जाणे आणि तेथे मुलांना पोषण आहार देणे इतकाच होता. परंतु आता देखील त्यांना संपूर्ण सिस्टीममध्ये आणण्यात येत आहे. अभ्यासक्रम नेमका कसा आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आधारशिला बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 अशा 3 टप्प्यात बालवाडीतील नवीन अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यात जे मुलं 3 वर्षाचे असतील त्यांच्यासाठी एकदम बेसिक लेवलचा अभ्यासक्रम असेल. त्यात थोडीशी वाढ ही 4थ्या वर्षी आणि नंतर 5व्या वर्षी म्हणजे 3 ते 6 वयोगटासाठी वयोगटानुसार तो अभ्यासक्रम डिझाईन केलेला असेल. अंगणवाड्यांमध्ये या वेळेसपासून लगेचच अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. आधारशिला अभ्यासक्रमाच्या अभ्यास संहितेच्या आधारे अंगणवाड्यांमध्ये वर्षभर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत त्यांचे मूल्यमापन देखील केले जाणार आहे. येत्या काही दिवसात शासनाकडून हे निर्देश जिल्ह्यांना मिळणार असून अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षणासाठी नियोजन देखील आखले जाणार आहे. प्रशिक्षण जरी थोडं उशिरा होत असलं परंतु त्यांना सिलेबस लगेच सुरुवात करायची आहे. बालकांना शाळेत सोपे वाटावे याचा देखील यामध्ये विचार केलेला आहे. बालकांना शाळेत प्रवेश करताना सोपे वाटेल, त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल, तसेच त्यांना लवकर शिकायला मदत होईल अशी या आधारशिला अभ्यासक्रम योजनेमागील धारणा आहे. अंगणवाडीसाठी नव्याने विकसित केलेल्या शैक्षणिक साहित्यातील कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका व अन्य पूरक साहित्य निवड अंगणवाडीमध्ये उपलब्ध करून देत पुढील सर्वसमावेशक अंमलबजावणीसाठी निर्णय घेतला जाणार आहे. नेमक्या किती अंगणवाड्या आहेत ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये 2887 अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बीड जिल्ह्यात 11 तालुक्यात 13 प्रकल्पांतर्गत आहे. जवळपास 90,000वर बालके या ठिकाणी लाभार्थी आहे. आपण फक्त बीड या जिल्ह्याचा जरी नुसता विचार केला तर 2887 म्हणजे जवळपास 3000 अंगणवाड्या एका जिल्ह्यात आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा
हा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल असे आपल्याला म्हणता येईल.